म्हणजे तुझ्या आईच्या हाताने या फिल्मचा, या सिनेमाचा मुहूर्त साधलास, राईट? वॉज देयर एनिथिंग स्पेशल टू डू दिस? आई हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे एक, आणि दुसरा मला असं वाटतं तो तेवढाच अंडररेटेड मुद्दा आहे. कारण आपल्याला कायम असं वाटतं की आई ही जगातली सगळ्यात मोठी अशी व्यक्ती आहे जिला आपण सगळ्यात पहिले गृहीत धरतो. म्हणजे आपल्याला कायम असं वाटतं की ती असणारच आहे, ती आहेच. म्हणजे आत्ता मित्राला रिप्लाय करू, आत्ता पिक्चर बघू, आत्ता इंस्टाग्रामवर काहीतरी अपलोड करू, आत्ता जेवायला जाऊ, पण आई कॉन्स्टंट तिकडे थांबणार आहे. पण ती जी व्यक्ती कॉन्स्टंट तिकडे थांबते त्याचंही एक आयुष्य असतं, त्याच्याही काही गरजा असतात, त्याच्याही गोष्टी असतात, याचं भान आपल्याला बऱ्याच वेळेला राहत नाही. की जसं इंग्लिश सिनेमा आला होता तर गौरी शिंदेंनी खूप छान सांगितलं होतं की हे मी माझ्या आईला म्हणलेलं सॉरी आहे. तर ते मला इतकं सुंदर वाटलं एक्सप्रेशन म्हणून. तसंच मला असं वाटलं की उत्तर जी आहे ती मी माझ्या आईला आणि जगातल्या सगळ्या आयांना म्हणलेलं थँक्यू आहे. कारण त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कायम अंडररेटेड राहतं. तर त्या कॉन्ट्रीब्युशनला एक चांगलं सिनेमॅटिक ट्रिब्यूट आपण द्यायला पाहिजे असं मला वाटलं, आणि म्हणून त्यातनं उत्तरची सगळी कथा आणि तयारी सुरू झाली. आणि हा मुहूर्त सुद्धा आईच्या वाढदिवसालाच मला करायचा होता. आणि त्याचं खास कारण असं होतं की आज तुमची आई जेवढे कष्ट करते, जेवढे काम करते, त्यांनी तुमचं एक अपब्रिंगिंग झालंय, तुम्ही बालपणातनं इथपर्यंत आलेला आहात. तर अशा वेळेला तुम्ही काय देऊ शकता? तर आता काय साड्या, कपडे, गाड्या, बंगले ही लोक सगळे देतात, पण मला असं वाटतं की तुम्ही मोमेंट्स दिल्या पाहिजेत, ज्या मोमेंट्स त्यांना वाटतील की ही मोमेंट वर्थ आहे. म्हणून मला कायम असं वाटत होतं की तो 1 मार्चला तिच्या वाढदिवसाला व्हावा. आणि ह्याला एक दैवी योगायोग असा आहे की ॲक्च्युली आम्ही 28 फेब्रुवारीला शूट सुरू करणार होतो, आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा असं झालं की जिथे ते करायचं होतं ती गोष्टच तयार होत नव्हती तोपर्यंत. तर संध्याकाळी असा एक कॉल झाला की नाही, आपल्याला एकलाच करायला लागणार आहे. तर आय सेड देन इट इज अ डेस्टिन्ड थिंग की ते तिच्या वाढदिवसाला तिच्या हातनंच होणार आहे. आणि तसं झाल्यामुळे मला खूपच आनंद झाला. आणि व्हॉट मोर कॅन अ मदर आस्क फॉर? ओके, राईट? ह्याच्यापेक्षा मोठं गिफ्टच नाही. म्हणजे या क्षेत्रात येऊ नको इथपासनं सिनेमाचा मुहूर्त करणं, हे दिस इज अ जर्नी. या